सर, आता आपण काळ्या मातीबद्दलच बोलत होतात. तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये पण तो मुद्दा उपस्थित केला होता. काळी माती हे हा मुद्दा बांधकाम करणारा जो ठेकेदार असेल किंवा कंपनी असेल त्यांनी कुठे हा मुद्दा लक्षात घेतला नसेल का? खरे सौंदर्य म्हणजे विश्वास, आणि विश्वास म्हणजे भंगाळे गोल्ड. या रस्त्याच्या संदर्भामध्ये सगळ्यात पहिली महत्त्वाची बाब अशी आहे की जेव्हा रस्त्याचं अधिग्रहण करण्याचं ठरलं, 250 एकर शेतजमीन याला लागेल असं लक्षात आल्यानंतर त्याच्यामध्ये 80% शेतजमीन ही काळ्या मातीची होती. आपण आता या परिसरात उभे आहोत, ज्या स्पॉटला आपण उभे आहोत, तुम्ही त्याच्या आजूबाजूला बघा, सर्व काळी माती आहे. आणि मग काळ्या मातीमध्ये जर काम करायचं असेल तर त्याचे सुद्धा काही नियम आहेत. आता ज्या ठिकाणी आता हा रेल्वेचा पूल आहे आणि पिलर्सवर आहे, तर हा पिलर्सवर रेल्वेचा पूल उभा करताना जेव्हा त्याचे पिलर्स खाली उभे करायचे असतात जमिनीतून, तर साधारणपणे 15 ते 20 फूट खोल काळी माती काढून घ्यायची असते. कारण माती एवढ्यासाठी काढली जाते की काळी माती ही पाणी धरून ठेवते, आणि पाणी धरून ठेवते म्हणून त्या स्लॅबमध्ये जे लोखंड वापरलं असेल ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. कारण कॉन्क्रीट ओलं असेल, कितीही चांगल्या प्रकारचं आपण कॉन्क्रीट वापरलं तरी त्याचा जो ओलावा असतो तो त्या पोलादापर्यंत पोहोचत असतो आणि पोलाद खराब होत असतं. मी मुद्दाम प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन की काळी माती ही प्रामुख्यानं कुठं वापरली जाते, तर जेव्हा धरणाचं बांधकाम करतो आपण आणि धरणाच्या भिंती ज्यावेळेस धरणाची गेट टाकण्यासाठी ज्या भिंती आपण उभ्या करतो त्या ठिकाणी दुसरीकडून काळी माती आणून तिथं टाकली जाते. त्याचं कारण असं की धरणातून पाण्याचा निचरा व्हायला नको. धरणामध्ये जेव्हा आपण म्हणतो की पावसाळा संपला आणि आता धरणाचे गेट बंद होतील, तर जर ते गेट बंद केल्यानंतर धरणात जो पाणी साठा आहे तो जास्तीत जास्त जर उन्हाळ्याच्या शेवटापर्यंत किंवा येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत टिकवायचं असेल तर पाणी त्या धरणात असलं पाहिजे. आणि पाणी जर त्या धरणात पाहिजे असेल तर मग धरणाच्या परिसरामध्ये भिंतीमध्ये तिथं काळी माती आणून टाकली जाते. आता पुलांच्या ठिकाणी काळ्या मातीचा मुद्दा त्याच्यापेक्षा उलटा आहे. आता जेव्हा पूल बांधले जातात ते पूल जर पाण्यामध्ये असतील किंवा तिथं काळी माती वापरली आणि ती पाणी धरून ठेवत असेल तर त्या पुलाला काळी माती ओली होणे, तिचा चिखल होणे, त्याच्यानंतर ती काळी माती फुलणे आणि फुलल्यानंतर ती जेव्हा सुकायला लागते त्याच्यानंतर तिला तडे जाणे किंवा ती ठिसूळ होणे. तुम्ही बघा, पावसाळ्यामध्ये जेव्हा शेतामध्ये आपण पेरणी करतो, पाऊस येत असतो, त्यावेळेस काळी माती चिखल झालेला असतो, त्या चिखलात आपण जाऊ शकत नाही. पण उन्हाळ्यामध्ये जेव्हा शेत नांगरायचं असेल तर तेव्हा नांगर हा सहज त्या काळ्या मातीत जातो आणि मोठमोठे ढेकळं तो बाहेर काढतो. हा फरक आहे. मग आता या पुलाचं जवळपास 250 एकर जागेमध्ये 17 किलोमीटर पुलाचं काम करत असताना तांत्रिकदृष्ट्या काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं होतं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला भाग हा होता की ज्या ठिकाणी पुलाचे भराव करायचे आहेत, ज्या ठिकाणी दोन्ही बाजूचे भराव पुलाच्या ठिकाणी, म्हणजे आता इथं पिलर्स टाकलेले आहेत आणि काही ठिकाणी अंडरपास केलेले आहेत, तर त्या ठिकाणी पूल जोडणारा जो भाग असतो त्या ठिकाणी सी टाईपचं बांधकाम करावं लागतं. ते सी टाईपचं बांधकाम म्हणजे त्या संरक्षक भिंतीला कोणत्याही प्रकारे इजा पोचणार नाही म्हणून सी टाईपचं बांधकाम केल्याने त्याच्यात मातीचा भराव हा चांगला राहतो. आणि त्या सी टाईप बांधकामाच्या पुढे आता याच्यात आपण जे सगळं पाहतोय ते RCC पिलर्स, RCC प्लेट वापरलेले आहेत. त्या RCC प्लेट त्याच्यानंतर पुढे वापरल्या जातात. आता या भरावांमध्ये माती भरत असताना पुलाच्या जवळचा जो भाग असतो, कारण लक्षात घ्या, पूल, मोठा पूल रेल्वेचा आणि अंडरपास छोटा पूल, याच्यावर जे पाणी पडतं ते कॉन्क्रीट असल्यामुळे ते पाणी वाहून जाण्याची सोय करावी लागते. आणि वाहून जाण्याची सोय करत असताना एक तर त्या पुलाला प्रॉपर त्या ठिकाणी छिद्रे टाकले पाहिजेत, पाईप टाकले पाहिजेत. आणि पुलाच्या जवळ जिथं सी टाईप बांधकाम असेल त्या ठिकाणी दगड आणि गोटे टाकून पाणी जिरपण्यासाठीची जागा करावी लागते. हे तांत्रिक आहे त्याच्यामध्ये. म्हणून तुम्ही बघा, जेव्हा पूल तयार केले जातात त्याला जोडण्याचं काम सगळ्यात शेवटी केलं जातं, कारण त्या ठिकाणी या पद्धतीची काळजी घ्यावी लागते की पाणी कसं जिरेल.
आता या सगळ्या पुलांचं काम आपण बघतोय. मगाशी आपण पाहिलं की पुलाला लावलेल्या ज्या RCC प्लेटा आहेत त्या तुटल्या आहेत, त्या घसरल्या आहेत. त्या प्लेटांच्या आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यांना जाळे आहेत, त्या जाळ्या तुटल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर प्लास्टिकचा कागद आहे. तो प्लास्टिकचा कागद पाण्यापासून संरक्षण, म्हणजे बाहेरून ज्या प्लेटा लागल्या आहेत त्या प्लेटांच्या मध्ये पाणी शिरून मधली जी माती आहे ती माती फुलू नये, त्या मातीचं कुठलंही नुकसान होईल म्हणून या सगळ्या काळजी त्याच्यात घेतलेली असते. आता आपण जे बघतोय की हा पूल का पडला, आपण मगाशी बघितलं की त्याच्या प्लेटा कोसळल्या आहेत, मधला मुरुम आणि काळी माती खाली आलेली आहे, प्लेटा तुटलेल्या आहेत. तर हे का झालं, तर याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. की पहिली गोष्ट म्हणजे मातीचं परीक्षण केलं का, त्याच्या संदर्भातले कुठले अहवाल त्यांनी दाखवले का, तर त्याच्याविषयी अजून कोणतीही ऑथेंटिक माहिती समोर आलेली नाही की हो माती परीक्षण झालं होतं, त्याच्यातल्या घटकांची तपासणी झाली होती, काळ्या मातीचं प्रमाण आढळलं होतं. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यांनी भराव टाकत असताना मुळात काळी माती वापरली की मुरुम वापरला याच्याविषयीची सुद्धा ऑथेंटिक माहिती सध्या उपलब्ध नाही. आपण आता या परिसरात जे मगाशी आपण इथं उभा आहोत, तुम्ही बघा, तुमची नजर राहील तिथे तुम्हाला काळी माती दिसून येईल. आणि ही काळी माती अत्यंत धोकादायक असते पुलाच्या कामांसाठी, कारण ती पाणी धरून ठेवते. पाणी धरून ठेवणारी माती ही फुलते, त्यामुळे ती पुलाचं बाहेरूनही नुकसान करते आणि आतूनही नुकसान करते.